लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून संजोग वागेरे पाटील तर महायुतीकडून श्रीरंग बारणे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे। लोकसभा मतदारसंघामध्ये खरी लढत या दोघांमध्येच होणार आहे। महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी 2 वेळा मावळ लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली। आता ते तिसऱ्यांदा या मावळ लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मात्र श्रीरंग बारणे यांच्या मागे गद्दारीचा शिक्का आहे। एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर श्रीरंग बारणे हे त्यांच्यासोबत गेले। ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने त्यांना 2 वेळा उमेदवारी देऊन खासदार केले, त्या संघटनेशी त्यांनी गद्दारी केली। नुसती गद्दारी नाही तर एकनाथ शिंदेंच्या संगतीने शिवसेना संघटनेवर दावा केला। त्यामुळे बारणेंबाबत निष्ठावंत शिवसैनिकात कमालीची चीड आहे। तशी चीड बारणेंच्या दलबदलूपणामुळे मतदारातही मोठ्या प्रमाणात आहे। त्यातच बारणे हे मतदारसंघात कमी असायचे। पनवेल, उरण, खालापूर, कर्जतमध्ये बारणे कधी दिसलेच नाहीत। विकास कामे केलेलीच नाहीत। ही निवडणूक त्यांच्या समोर आव्हानात्मक आहे। श्रीरंग बारणे यांची व्यक्तिगत ताकदही फार कमी आहे। राजकीय पक्षाशिवाय त्यांचे नेतृत्व शून्यच आहे। श्रीरंग बारणे यांची खासदार म्हणून चमकदार कामगिरी नाही। महागाई, बेरोजगारी, पेट्रोल डिझेलचे वाढते दर, हजाराच्या वर पोहोचलेला गॅस सिलेंडर, सरकारी उद्योगांचे खासगीकरण, शेतकऱ्यांचे आंदोलन, कामगारांचे प्रश्न, शाळा, शिक्षक व विद्यार्थी वर्गाचे प्रश्न, महाग झालेले शिक्षण, अदानी अंबानीचे तुष्टीकरण यामुळे सर्वसामान्य जनता भाजप आणि मोदी सरकारच्या विरोधात आहे। तर खासदार म्हणून श्रीरंग बारणे यांचा भाजपा मोदी सरकारला पाठिंबा होता। ते त्या सरकारमधील घटक पक्ष आहेत। त्यामुळे भाजप आणि मोदी विरोधी लाटेचा तडाखा श्रीरंग बारणे यांना बसणार आहे। श्रीरंग बारणे निवडून येण्याची शक्यता फारच कमी असल्याने राजकीय निरीक्षकांचे मत आहे। तर महाविकास आघाडीचे संजोग वागेरे पाटील हे पहिल्यांदाच मावळ लोकसभा निवडणूक रिंगणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे उतरले आहेत। त्यांना महाविकास आघाडीची साथ आहे। मावळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची मोठी ताकद आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, शेकाप, काँग्रेस आणि समविचारी संघटना यांचा महाविकास आघाडीत समावेश आहे। महाविकास आघाडीची महायुतीपेक्षा मोठी ताकद मावळ मतदारसंघात आहे। जनताही मोठ्या प्रमाणात भाजपच्या कुटील राजकारणाला कंटाळून महाविकास आघाडी सोबत आहे। ही सर्व परिस्थिती संजोग वागेरे पाटील यांना लाभदायक असल्याचे राजकीय संकेत आहेत। नुकताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पनवेलमध्ये जनसंवाद मेळावा झाला। पनवेल, उरण, खालापूर, कर्जतमधील शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंसोबतच आहेत। त्यांनी संजोग वागेरे पाटील यांना निवडून आणण्याचा शब्द उद्धव ठाकरेंना दिला आहे। त्यामुळे संजोग वागेरे पाटील यांचा विजय निश्चितच मानला जात आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।